चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता, लाधेल स्वर्ग संपत्ती मत्ता, महेंद्र होता प्रसन्न. याहूनी गुरुची अलौकिकता, गुरु समान नाही दाता, दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे, ब्रह्मार्थियासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्याते बैसविले, क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले, जणू त्या प्रश्नाचे भानची हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले, जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबास आहे निकड भारी, हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हणत्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा, येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी, तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी, मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबासी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिती तया लवलाही, थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी, बाबास ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काई, परी त्या ब्रह्मार्थिया पायी, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाचिया पाहुणचारा, केले जे मिष्टान्न वा शिरा, भोगही इतरा लाधेतो. तैसा हा ब्रह्मभोक्ता, करुनिया पुढारा निमित्ता, महाराज उपदेशिती भक्ता, कल्याणार्था सकळांच्या. 50 रुपये नोटांचे पुडके होते, त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे, ते साईनाथे जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया नकळे, नव्हते काय तयास डोळे, खिशात असता नोटांचे भेंडोळे, विकल्प घोळे नाडला. साईस 5 रुपया उधार, आणि त्याही 1 घटका भर, त्याही द्यावया नाही धीर, ब्रह्म साक्षात्कार मागूये. साई महाराज सत्यवचनी, रकमही लहान हात उसनी, देऊनी पहावे येताच मनी, विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय, परी ते द्यावया जीवन होय, एवढी जया लाववेन सोय, लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा, जयाला बाबांचा खरा जिव्हाळा, उसनवारीचा तो सोहळा, उघड्या डोळा बघताना. ब्रह्मार्था जो इतुका तान्हेला, त्याला हा प्रश्न नसेल का उकलला, ऐसे न यत्किंचित वाटे मजला, परी तो ग्रासीला धनमोहे. स्वस्थ बैसावे तेही नाही, सुटली परत जाण्याची घाई, तो म्हणे अहो बाबा साई, ब्रह्मठाई पाडा की. बाबा म्हणती बैसल्या ठाई, ब्रह्म दावावे येच उपायी, केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मा लागी पंचप्राण, पंचेंद्रिय ज्ञान, अहंकार बुद्धी मन, लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट, सुलभ न सर्वा सरसकट, उदयकाल होता ते प्रकट, लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भपदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त, तोच ब्रह्मविद्येसी अधिकृत, अनासक्त इतरत्र. अंगी विरक्ती न लवलेश, ऐशियासी ब्रह्मतत्वोपदेश, कोणीही जरी केला अशेष, काय त्या यश येईल. अबाधित ब्रह्मबोधन, उत्तमाधिकार्या ग्रहण,
परी मध्यमाधिकारी